विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत निबंध एस्से रायटिंग. एस्से रायटिंग, एस्से रायटिंग म्हणजे निबंध. आपल्याला मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये निबंध लिहायचा असतो. तर कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये आपल्याला हा निबंध लिहायचा आहे, माय स्कूल त्याचं टॉपिक आहे. आणि पॅरेग्राफिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला यामध्ये समजून सांगत आहे. तर एस्से आहे माय स्कूल. तर याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफिंग या ठिकाणी बघा, ही मार्जिन लाईन आहे आपली, बरोबर. ही मार्जिन लाईन असते, हे पिंक कलरची, ब्लॅक कलरची. तर याच्यामध्ये ही जागा इथं सुटलेली आहे डाव्या बाजूने. म्हणजे या ठिकाणी 3 पॅरेग्राफ्स आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. अशा पद्धतीने हे 3 पॅरेग्राफ्स आहेत. तर आपण या उजव्या बाजूला किती पण जागा सोडली तरी चालतं, म्हणजे आपल्या सवलतीनुसार वाक्य संपलंय. परंतु डाव्या बाजूला या ठिकाणी आपण फक्त पॅरेग्राफसाठीच एवढी जागा सोडू शकतो. बाकी सगळं तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने टच करून लिहिलेलं आहे लाईनला. ठीक आहे, याला आपण मराठीमध्ये समास पण म्हणतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि पुस्तकात तुम्ही पाहिलं काळजीपूर्वक तर तुम्हाला पॅरेग्राफ परिच्छेद तिथे दिसतील. तर पहिला पॅरेग्राफ, माय स्कूल इज द टेम्पल ऑफ नॉलेज. टेम्पल म्हणजे मंदिर, नॉलेज म्हणजे हे तर के सायलेंट आहे, नॉलेज म्हणजे ज्ञानाचं मंदिर, ऑफ नॉलेज ज्ञानाचं मंदिर. माझी शाळा ज्ञानाचं मंदिर आहे. द नेम ऑफ माय स्कूल इज जिल्हा परिषद हाय स्कूल टाकळी राजाराय. आता परिषद हा शब्द पूर्ण बसत नव्हता, उजव्या बाजूला पेज संपत आलं होतं. तर SH लिहिल्यानंतर मी हायफन दिलेला आहे आणि AD हा त्याचा राहिलेला तुकडा, त्या शब्दामधला अक्षर, 2 अक्षरं मी त्यांना खालच्या ओळीवर लिहिलेलं आहे. त्यांना पुढच्या ओळीवर आपण लिहू शकत नाही. पुढे म्हणजे पुढच्या बाजूच्या पानावर लिहायचं नाही, खालच्या साईडला ओळीवर यायचं आहे जर का शब्द बसत नसेल तर. द नेम ऑफ माय स्कूल इज जिल्हा परिषद हायस्कूल टाकळी राजा राय. आणि RR जरी लिहिले या ठिकाणी तरी आपण वाचन करत असताना फुल फॉर्मच वाचायचा असतो, राजा राय. इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल इन माय व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे सराउंडिंग, परिसर, आसपासचा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो. तर ही माझ्या परिसरातील सर्वात चांगली शाळा आहे. माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी स्पेशियस. स्पेशियसचा अर्थ होतो भरपूर जागा असलेली, म्हणजे मोठी आहे, जागा भरपूर आहे माझ्या शाळेमध्ये. माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी स्पेशियस. आणि ही जी बिल्डिंग आहे शाळेची ती भरपूर मोठी आहे. इट इज सी शेप्ड. सी शेप्ड म्हणजे माझ्या शाळेचा जो आकार आहे तो असा सी शेप्ड आहे. सी शेप्ड असा सी असतो आणि आपल्या शाळेचा आकार असा आहे. इकडून 8वी 7वी 6वी 5वी, मग इकडे आपलं ऑफिस आहे आणि मग इकडे वर्ग आणि इकडं विज्ञान प्रयोगशाळा आहे. पुन्हा इकडे पण 9वीचा वर्ग आहे. अशा पद्धतीने सी टाईप आपली ही शाळा आहे. त्याच्यानंतर द बिग ब्लॅक गेट. आपल्या शाळेचा गेट जो आहे समोरचा तो बिग ब्लॅक गेट, मोठा आणि ब्लॅक रंगाचा आहे. ऑफ माय स्कूल वेलकम्स ऑल द स्टुडंट्स डेली. दररोज सगळ्या विद्यार्थ्यांचं तो बिग ब्लॅक गेट स्वागत करतो. त्याच्यानंतर आणि वर्गखोल्या 7 आहेत. अ बिग असेंब्ली हॉल. असेंब्ली हॉल म्हणजे जिथं एकत्र आपण येऊन बसतो, असे बिग असेंब्ली हॉल आहे. अ बिग लायब्ररी. मोठी आपली पुस्तक वाचनालय आहे, लायब्ररी आहे. अ ह्यूज प्लेग्राऊंड. मोठं आपल्याला खेळाचं मैदान आहे. अँड अ सायन्स लॅब. आणि विज्ञान प्रयोगशाळा देखील आहे. ऑल रूम्स आर वेल व्हेंटिलेटेड म्हणजे हवेशीर आहे. अँड वेल फर्निश्ड म्हणजे सगळ्या काही तिथं सुविधा आहेत, खिडक्या दारं चांगली आहेत.
माय स्कूल टीचर्स आर व्हेरी काइंड. माझ्या शाळेचे शिक्षक फार दयाळू आहेत. अँड केअरिंग आणि काळजी वाहू आहेत. दे टीच अस मेनी न्यू थिंग्स. नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकवतात. अनेक नवीन गोष्टी आम्हाला आमचे शिक्षक शिकवतात. अँड मॉरल व्हॅल्यूज आणि नैतिक मूल्ये पण शिकवतात. दे आर आवर ट्रू फ्रेंड्स. ते आमचे शिक्षक, दे मीन्स आमचे शिक्षक, ट्रू फ्रेंड्स म्हणजे आमचे खरे मित्र आहेत. अँड गाईड आणि मार्गदर्शक आहेत. माय स्कूल इज सेकंड होम. म्हणजे माझी शाळा सेकंड होम आहे, माझं दुसरं घर आहे. अ फॅमिली ऑफ लर्निंग इज मोटो ऑफ माय स्कूल. म्हणजे माझ्या शाळेचं ब्रीदवाक्य किंवा माझ्या शाळेचं ध्येय, मोटो. अ फॅमिली ऑफ लर्निंग म्हणजे अध्ययन करणारा एक परिवार, एक फॅमिली असा आहे. माय स्कूल इज फेमस फॉर स्पोर्ट्स, एज्युकेशन अँड को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे माझी शाळा खेळांमध्ये, शिक्षणामध्ये आणि सहशालेय उपक्रमामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आय एम प्राऊड ऑफ माय स्कूल. माझ्या शाळेचा मला अभिमान आहे. इट डज नॉट ओन्ली प्रोव्हाइड क्वालिटी. फक्त गुणवत्ताच इथं भेटत नाही, बट ऑल्सो गिव्स ऑल अदर फॅसिलिटीज. परंतु इतर सर्व सुविधा देखील इथे भेटतात. आय लव्ह माय स्कूल व्हेरी मच. माझ्या शाळेवर माझे खूप प्रेम आहे. आपण या निबंधाचं पूर्ण एकंदरीत वाचन करूया. पहिला पॅरेग्राफ. माय स्कूल इज द टेम्पल ऑफ नॉलेज. द नेम ऑफ माय स्कूल इज जिल्हा परिषद हाय स्कूल टाकळी राजा राय. इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल इन माय विसिनिटी. माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी स्पेशियस. इट इज C-shaped. The big black gate of my school welcomes all the students daily. There are 7 classrooms, a big assembly hall, a big library, a huge playground, and a science lab. All rooms are well ventilated and well furnished. My school teachers are very kind and caring. They teach us many new things and moral values. They are our true friends and guide. My school is my second home. A family of learning is motto of my school. My school is famous for sports, education, and co-curricular activities. I am proud of my school. It does not only provide quality but also gives all other facilities. I love my school very much. Dear learner, thank you for watching. Like, share, and subscribe to my channel. Thank you.